नंदुरबार येथे कार्यरत असलेले एक पोलीस अधिकारी आपल्या पोलीस मित्रांसह नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी देवदर्शनासाठी आले। देवदर्शन आटोपून ही मित्र कंपनी नाशिकहून रात्री 9:30 वाजेला नंदुरबारकडे मार्गस्थ झाली। यावेळी मुंबई आग्रा महामार्गावरील 10वा मैल या ठिकाणी 10 वाजेच्या सुमारास जेवणासाठी हॉटेलमध्ये थांबलेले असताना एका छोटा हत्ती टेम्पोने त्यांच्या वाहनाला धडक दिली। यावेळी हॉटेलमध्ये इतर टेबलवरील लोकांकडून ही माहिती त्यांना मिळाली। हा गोंगाट ऐकून पोलीस मित्रमंडळी बाहेर आली। झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी टेम्पो चालकाला थांबवण्यासाठी आवाज दिला। अखेर पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी टेम्पो चालकाला पकडलं आणि तात्काळ ओझर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। मात्र ओझर पोलीस ठाण्याचा दूरध्वनी उचललाच गेला नाही। 4 ते 5 वेळा प्रयत्न करूनही कुणीही फोन न उचलल्यानं त्या अधिकाऱ्यानं रात्री 11:15 वाजेच्या सुमारास 112 वर संपर्क करत पोलीस मदतीची विनंती केली। यावेळी नियंत्रण कक्षाने तात्काळ ओझर पोलिसांसोबत संपर्क करत हा मेसेज त्यांना दिला। यावेळी तब्बल 2 तास उलटूनही पोलीस आलेच नाही। शेवटी कंटाळून अधिकारी आपल्या पोलीस मित्रांसह निघून गेले आणि टेम्पो चालक देखील घटनास्थळावरून पसार झाला। अखेर ओझर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तब्बल 2 ते 2.5 तासांनंतर घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी प्राथमिक चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला संपर्क केला आणि यावेळी या अधिकाऱ्यानं पोलिसी भाषेतच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याला जाब विचारत पोलीस जर पोलिसांच्याच मदतीला येत नसतील तर सामान्यांना काय मदत करणार असा सवाल करत मोबाईल बंद केला। मात्र पोलिसांनीच पोलिसांची मदत न केल्याच्या या घटनेनं संपूर्ण ओझरसह नाशिक जिल्ह्यात चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।